श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पूर्वी माणूस गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. आज पैसा आहे, सुविधा आहेत, पण मन मात्र कायम अवस्थ आहे. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन शेत संबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. काने पाटील फार्मिंग मराठी. हा व्हिडिओ कुणाला दोष देण्यासाठी नाही मित्रांनो, हा व्हिडिओ स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. मित्रांनो, जुना काळ आणि आठवणी. पूर्वी घर मातीचे होतं पण नातं पक्क होतं. जेवण साधं होतं पण पोटासोबत मनही भरलेलं असायचं. शेजारी भांडण नाही, स्पर्धा नाही, फक्त आपुलकीचं नाती होती. एखाद्याच्या शेतात अडचण आली मित्रांनो तर संपूर्ण गाव उभं राहत होतं. मित्रांनो, शेती आणि मातीचा जुना नातेसंबंध. तेव्हा शेती व्यवसाय नव्हती, ती जीवन शैली होती. मातीला आई म्हणायचो, बियाणं पेरताना हात जोडायचो. निसर्गाशी झगडा नव्हता, निसर्गाशी संवाद होता. पीक कमी येत होतं पण मन शांत होतं. मित्रांनो, आजची परिस्थिती आणि काय आहेत वेदना. आज सगळं बदललंय. मोठी घरे आहेत पण माणसं लांब गेली आहेत. फोन जवळ आहेत पण संवाद दूर गेला. शेतीत जास्त खत, जास्त औषध, जास्त मेहनत, जास्त कर्ज, पण नफा मात्र मिळतच नाही. आज समाधानी नाही. मित्रांनो, स्वतःची कबुली आणि ती चूक, मी स्वतःही चूक केली असं वाटलं. जास्त टाकलं तर जास्त मिळेल. पण मित्रांनो, सगळे करतात पण आपणही करून पाहू. पण हळूहळू कळलं, माती थकते, मी थकतोय, पैसा वाढतोय पण झोप कमी होते. मित्रांनो, बदलाची जाणीव तेव्हाच एक गोष्ट समजली, गरिबी वाईट आहे पण लोभ त्याहून वाईट आहे. मित्रांनो, गरज आणि यास फरक आहे. आपण गरजेपेक्षा जास्त मागतोय म्हणून निसर्ग दूर जातोय. मित्रांनो, आज मी काय शिकलो? आज मी हळू झालो आहे. सगळं लगेच मिळावं असं हट्ट नाही. माती ऐकतो, निसर्ग समजून घेतो. कमी मिळालं तरी चालेल पण मन शांत पाहिजे. मित्रांनो, पूर्वी माणूस गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. आज जर आपण पुन्हा मनाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न जर केला मित्रांनो, तर शेतीही वाचेल, शेतकरीही वाचेल आणि माणूसही वाचेल आणि निरोगी जीवन जगेल. जय जवान, जय किसान.